पेट्रोल डिझेल संपत असल्याच्या अफवेमुळे चंद्रपूरच्या अनेक पेट्रोल पंपावर आपल्याला अशी गर्दी बघायला मिळते। आपण बघू शकतो, मी ज्या पेट्रोल पंपावर आहे ते बियाणी पेट्रोल पंप आहे, तुकुम भागातला पेट्रोल पंप आहे। विशेष बाब म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की कोणीही पेट्रोल पंप गर्दी करू नाही। सरकारी आदेश असतानाही या ठिकाणी आपण बघू शकतो महानगरपालिकेच्या संपूर्ण गाड्या या ठिकाणी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी आल्या आहे। स्वतः महापौरची गाडी देखील आपल्याला या रांगेत उभी दिसत आहे पेट्रोल भरण्यासाठी। आणि आपण ज्या भागात आहोत तो परिसरमध्ये लोकांची एकीकडे गर्दी आहे तर दुसरीकडे या पेट्रोल मालकाने जो आहे त्यांनी या पेट्रोल पंपवर कॅश ओनली कॅश म्हटलं आहे। ऑनलाईन पेमेंट बंद केलं आहे। जे सामान्य नागरिक आहेत ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत ते ऑनलाईन पेमेंट करत असतात, परंतु आता इथं फक्त ओनली कॅशचा व्यवहार केला जात आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये पुन्हा अडचण निर्माण होत आहे। आणि दुसरीकडे बघितलं गेलं तर या पेट्रोल भरण्यासाठी जे लोक आले आहेत ते कधी 100 रुपयाचे 50 रुपयाचे पेट्रोल भरत होते ते आज 400 या 500 रुपयाच्या या फुल टँक करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात लोक जे सामान्य लोक आहेत ते याच्यामध्ये टंकी फुल करताना दिसत आहे। आपल्यासोबत आयुक्ताचे ड्रायव्हर आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ। सर, आपण पेट्रोल भरायला आला आहे, किती पेट्रोल भरणार आहे, काय पेट्रोल आपल्याला फुल टँक करायची आहे। आता पाऊल एवढी गर्दी एक तासापासून मी उभा येते। सध्या जनतेला खूप त्रास होता याच्यामुळे। पेमेंट कसं घेतलं जात आहे? ऑनलाईन आहे म्हणते, पण काही लोकांनी कॅश आणली की नाही माहित नाही, पण ऑनलाईन नाही म्हणते, बंद केले आहे म्हणते। तर एक मोठा फटका, एकीकडे डिजिटल युगाकडे आपण चाललो आणि दुसरीकडे या ठिकाणी ऑनलाईन बंद करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे आता इथं कॅश व्यवहार होताना चित्र दिसून येत आहे। निलेश जहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।